नागपुरात कोरोना काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा आज विवाह संपन्न होत आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता उपस्थित राहिलेले आहेत आणि ते वधूवरांना आशीर्वाद देत आहेत। देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना कोरोना काळात त्यांनी आमदार आणि सोबतच आमदार संदीप जोशी यांनी 300 कुटुंबांना दत्तक घेतलेलं होतं। यामध्ये प्रीती आकडे हिचाही समावेश होता। प्रीती यांच्या पहिल्या पतीचा कोरोना काळात मृत्यू झाला। यानंतर फडणवीसांनी तिला सर्वतोपरी मदत केली आणि आज त्याच प्रीतीचा पुनर्विवाह होतोय आणि त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहिलेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या या मुलीचा विवाह सोहळा पुनर्विवाह आज संपन्न होतोय आणि या पुनर्विवाहाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली आहे आणि वधूवरांना आशीर्वाद दिले। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रजत, खूप अनोखा असा हा विवाह सोहळा आहे आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः उपस्थिती लावली आहे। एक आगळा वेगळा हा लग्न समारंभ आहे आणि कुठेतरी एक सामाजिक कर्तव्य जो आहे त्याचा एक भान या संपूर्ण सोहळ्यामध्ये आहे। कोविड काळाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्ष नेते होते आणि तेव्हा त्यांनी राज्यभरांमध्ये फिरून कोविड मुळे संकटात सापडलेल्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती आणि त्याच वेळेस सोबत पालकत्व फाउंडेशनच्या मार्फत जवळपास 297 कुटुंबांना देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी यांनी दत्तक घेतलं होतं आणि आज त्याच मालिकेमध्ये एक दत्तक घेतलेल्या एका कुटुंबातील तरुणीचा पुनर्विवाह जो आहे तो लावून दिला जात आहे। 2021 मध्ये या तरुणीचे जे पहिले पती होते त्यांचा कोरोनामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्याच्यानंतर कुठेतरी संकटात सापडलेल्या या तरुणीला मदतीचा हात देत आज पुनर्विवाह लावून दिला जात आहे आणि तिथे स्वतः मुख्यमंत्री आज पोहोचले आहे आणि या तरुणीला आणि सर्वांना आशीर्वाद त्यांच्या मार्फत मिळालेले आहे। रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या मुलीचा हा पुनर्विवाह संपन्न झालेला आहे आणि या पुनर्विवाहाची खास दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिले। दादा रंजित दादा थोड़ा नीचे लो भाई, मेरे कैमरा है दादा, थोड़ा नीचे कैमरा है भाई, मेरे 2 कैमरा है। संदीप भाऊ, संदीप भाऊ